मी स्टेशनवरून डायरेक्टली मोनूला घ्यायला चालले, कारण मोनू आली आहे. जॉबला गेले होते, पप्पांना सांगितलं की मला बाहेर घ्यायला या, तर ते मे बी घ्यायला आले असतील की नाही आय डोंट नो. म्हणजे येणार आहे ते फिक्स आहे, पण काय माहिती. तर त्यांनी गाडी कुठली आणली ते पण मला माहित नाही. पिंपल काय चांगलं करायचं असेल की पिंपल येणं इज मस्ट. पप्पा अजून आलेले नाहीये, तेवढं मला माहिती आहे, तेवढं तर नाही. त्यांना कॉल करून बघते. त्यांना असं वाटलं की मला यायला वेळ होईल म्हणून ते त्या साईडलाच थांबले. त्यांना म्हटलं आता या ह्या साईडला, कारण इकडून बस स्टॉपला जाण्याचा रस्ता जवळ आहे म्हणून. कुठे राहिले काय माहिती आहे, मला इथे लांब लांबपर्यंत दिसत पण नाहीत. आणि मे बी हा रिक्षा घेऊन आले ते. मोनू आली आहे, मी तिला ह्या साईडला कुठेतरी उभं राहायला सांगितलंय. आता मला दिसत नाही ती आता, काय माहित कुठल्या साईडला. हा अमृतुल्य, मग ती इकडच येत असेल आता, ह्या साईडला ओळख असेल. मोनू मोनू किती खराब झाली का, किती खराब झाली. इकडेच अशी कशी येणार होता का. अगं तो येणार होता, पण आता पप्पा आले मग त्याला नाही बोलवलं. मला रिएक्शन घ्यायची होती. आजी बाबू कोण आलं, ते बघ कोण आलंय. कोण आहे. असं माने खाली पकडून. काकी का. हा आता मी कॅमेरा धरलाय. मी रोज येते तर ती नाही, ती पडून राहते. आई मोनू आली तर पार तू उठूनच बसली खटक्यात. मी आली तर बिचारी कतवण करती. काय 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 झालं काय. मुचुडबा जागा जवळ जा थोडीशी. आजी आजी काहीच राहिलं नाही. आजी हात दे तिच्या हातात, तिच्या हातात हात दे. मन कॉंग्रॅच्युलेशन, मन अभिनंदन, मन अभिनंदन. मना डार्लिंग बसलेली आहे. हा मग काय असं थोडी. मोनने माझ्यासाठी, मी तिला स्पेशली ही कॅडबरी सांगितली. तिला म्हणलेलं माझ्यासाठी घेऊन ये. इथं भेटते ती, मला बोलली काय ना, म्हणलं कॅडबरी. ती सगळं घेऊन आली. याच्यात काय हा 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 हलवा घेऊन आली. हा 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 मग ताईचं आहे ना, ताईला. अगं बाई ती बरोबर बॉक्स घेऊन आली. तर ती आली नसती का, मी तिला घेऊन आली असते. काय करू. अगं तिला लय फेवरेट आहे म्हणून ती खोल. पगार का किलो देते ना जरा खायला. हा आजीला आणलंय खायला बाई तिनं. खा काकी खा. कुठली मिठाई आली. हरिओम ना. दर्ग सगळे नको खाऊ. नाही खात बाई काही. ए म्हातार बाई केस विचारित होते मी आजी. दर अगं मोनूने कॅडबरी आणली तुला. ती म्हणती की मला वांटी व्हायला लागली. वांटी उलटी. अय
म्हातार बाई घासतात का कॅडबरीचा? संध्याकाळी काय काय करायचं? म्हातार बाई इकडे पाय ना, इकडे पाय. फक्त तुला नाही देत खायला. काय करायचं खायला सांग. आता मी रेडी झाले, मोनूला बाहेर खायला घेऊन चालले मी. नाही ते खूप दिवसांनी आली, तिला इकडचं काही माहित नाही. तसं आम्ही उद्या बरंच फिरणार आहे, पण आम्ही असं चटरपटर वगैरे असं काय काय खाऊ. आजी बघते आम्ही कोणाशी बोलतोय. उद्या असं काहीतरी वेगळं म्हणजे बाहेरचं. आम्ही दोघीच फिरणार ना. उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, म्हणजे जो मी याच्या नंतरचा नेक्स्ट ब्लॉग टाकेन तो नक्की बघा. आम्ही गेटवेला जाणार आहे, तिकडे बोट बीट मध्ये बसणार आहे, सगळं बघा. आमचं फन एन्जॉयमेंट सगळं. मोना डार्लिंग कशा बसल्यात दोघी जणी, बघ ना. फुल ऍटिट्यूड हा मम्मी. अय इकडे बघ ना ग. आत्या येतेस का तू आमच्यासोबत? मोनूला घेऊन हॉटेलमध्ये चालले. आजीला नेता येत नाहीये. लास्ट टाइम आजी आली होती आमच्यासोबत, त्या हॉटेलमध्ये चाललोय आता आम्ही परत. म्हणजे आय एम नॉट शुअर तिकडे चाललोय की नाही, पण आता आशुतोष बोलतोय जाऊया म्हणून जाऊया. मोनू आली आता. चल चल ग. बाय मोनू, बाय. मी जाऊन येते. बाय. आलोय आम्ही हॉटेलमध्ये दोघी जणी. तिला व्हिडिओ घेताना कसं तरी वाटतंय. एकदम साधं हॉटेल आहे, पण जेवण खूप टेस्टी, खूप टेस्टी. ऍक्शन नको करू. कसं वाटतंय तुला मला भेटून? तुला रोज भेटते मी. कुठे भेटते मला? लाईव्ह मध्ये का? आठवड्याला. आता जेवण झालंय. ह्या हॉटेलला आलो होतो. एकविरा नाव आहे. ढाबा आहे, म्हणजे खूप छान आहे. आता घरी निघालो. काही उरलंय ते पार्सल घेतलंय. खाता येईल उद्या परवा. उद्याच म्हणजे परवा नाही. आता घरी आलोय आम्ही. लय दमलोय, खरंच खूप दमलोय, खूप जास्त. येताना आईस्क्रीम घेऊन आलोय. आता ड्रेस चेंज करायचा आणि आईस्क्रीम खायला बसायचंय. आता सारखं सारखं आता आता बोलते. अगं बाई बघ त्याच. मी आशुतोषला हेडफोन घेतले होते माझ्या भावाला. त्यांनी वरच ते केस असतं ना, ते असं असं तेच म्हटलं अगं. आणि त्याच्यातलं एक इयरबड पण हे केलं, बोटचे आहेत. ड्रेस चेंज केलाय. खूप खूप जास्त बरं वाटतंय. आम्ही दोघींनी आता कपडे चेंज केले. आईस्क्रीम खायचे, पण त्याच्या आधी आजीला काहीतरी जेवायला देते. काय खाल्लं तुम्ही? काहीच नाही, तेवढंच भजी पाव. भजी पाववरच आहेत हे लोक. पाणी मला पण घ्या. आज माझ्या मम्मीने भांडी घासली, दररोज मी घासते. सगळ्यांसाठी आता आईस्क्रीम घेतली. ते आईस्क्रीम खायची. ए धरा ना म्हणून आईस्क्रीम ओपन कर. खूप छान लागते. अगं आशुतोष नाही खात, पण नाही. सात घेतलेत मी एक्स्ट्रा घेतली होती. धर आईस्क्रीम. तुझ्या मम्मीला बोलवते. धराव. आजीला नको. पप्पा आजीला एखादा तुकडा द्या ना. मम्मी धर. खाऊ दे म्हणते. आजीला आईस्क्रीम खाऊ वाटलीये. ठीक आहे, आता तिला सर्दी झाली, पण काय म्हातारपणाचे खाऊ वाटतं ते द्यायचं. तिकडे बसली म्हणून ही धर. ही उचली माझी नाही. अहो तीच आहे, पण तुमच्या ह्याच्यात ते तोडून देते ना तुम्ही. धरा. ह्या स्पूननी द्या, ह्या स्पूननी. हा तशीच खाय ग. अच्छा, खरडून खरडून खायची काय? तिला चोख खायची फक्त ग. मला दे आता. चल तुला घे आणि मला दे.
हा बऱ्यापैकी काढा बाप्पा, लय खाऊ नको, कळ का तुला, लय खाऊ नको. आईस्क्रीम जर का अगं दे तुम्ही तुला, खा तू खात एवढंच दिलंय मला. तू घे ना, तुला एक काढ ना, मी बाकीचं फ्रीज मध्ये ठेवते, लागल्या परत उठू. पॅक कर ना ते. हा पॅक कर, मग लागल्या परत हा लागल्या परत देऊ. सरक सरक. मला मम्मीकडून आता मस्तपैकी तेल लावून घेतलंय. आजचा व्लॉग इथंच एंड करते, कारण खूप झोप आली. मम्मीला बोलत तेल लाव, कारण उद्या सॅटर्डे आहे, हेअर वॉशचा दिवस आहे, आणि मोनू आली तर आम्हाला चांगलं फिरायला जायचंय. गुड नाईट बोल ग. बाय बाय, गुड नाईट.